नमस्कार. श्री स्वामी समर्थ ताईंनो. आपण साध्या सोप्या पद्धतीमध्ये शेवया बनवणार आहोत. त्यासाठी मी इथं 3 किलो रवा घेतला आहे. अर्धा किलोचे 4 पुडे आणि 1 किलोचा 1. त्यासाठी मी दररोज आपण चपात्या करतो ते पीठ घ्यायचं आहे. गव्हाचं 2 किलो आणि 3 किलो रवा. हे असं प्रमाण करायचं, कारण सोजी ही मला म्हणजे दळून आणली तर फटक झटक काही होत नाही, कारण ते मला येतच नाही. मी 3 वर्ष झाले अशाच पद्धतीने शेवया करत आहे. तर थोडंफार कणकीचं पीठ जास्त झालं तरी चालतं, पण भरपूर जर जास्त घेतलं तर प्रमाण हे बरोबरच घ्यायचं, कारण प्रमाण बरोबर असेल तर भात आपला अजिबात चिकट होत नाही आणि प्रमाण जर बिघडलं तर भात आपला चिकट होतो. तर हे दोन्ही रवा आणि गव्हाचं पीठ हे चाळून घेतलं आहे आणि हे चाळल्याच्या नंतर इथं चवीपुरतं मीठ, म्हणजेच व्यवस्थित मीठ टाकलं तर शेवया खायला अगदी चवदार लागतात. त्यामुळं मीठ हे बरोबर टाका. आता कोणाला खरट लागतं तर कोणाला आळणी. तर इथं सगळं पीठ एकदम मिसळून घेतलं आहे आणि याच्यामध्ये आता पाणी ॲड करायचं. जसं की मी ह्या शेवया जी मशीन असती मोठी त्या मशीनने करून घेतलेल्या आहेत. हे सगळं त्या काकूच करत आहेत, पण मात्र चला म्हणलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला सुद्धा ह्या साध्या सोप्या शेवयाची माहिती द्यावं, कारण 3 वर्ष झाले मी हेच पद्धत वापरत आहे. तर याच्यासाठी मी परत एकदा सांगते, 3 किलो रवा आणि 2 किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तेच पीठ आणि इथं मस्त त्यांनी ते मिश्रण व्यवस्थित भिजवून घेतलं आहे. आता बनणार आहेत आपल्या शेवया. तर शेवया ह्या ना ताईंनो एवढ्या पांढऱ्या शुभ्र आणि एवढ्या छान होतात, चवीलासुद्धा खूप छान लागतात. तर पहा छान किती मस्त सुटसुटीत ह्या शेवया झालेल्या आहेत आणि ह्या शेवया खातानासुद्धा खायला खूप चवदार लागतात. तर शेवया बनवून झाल्यात. इथे एका दोरीवरती हवा खाण्यासाठी थोड्या वेळ ठेवल्यात. यांना हवा लागली की थोड्याशा सुकल्या की पांढऱ्या शुभ्र दिसणार आहेत ह्या. आता हे पहा मस्त छान अशा पांढऱ्या शुभ्र झाल्यात. आता ह्या शेवया केल्या होत्या मी अगदी 3 वाजता, म्हणजे संध्याकाळच्या वेळेला. आता 3 वाजता ह्या शेवया मस्त सुकून झाल्यात. आता याच्यानंतर मी ह्या शेवया उन्हामध्ये टाकणार आहे. तर ह्या शेवया जवळपास 3 तास उन्हामध्ये वाळू घातल्या, जास्त घालायच्याच नाही. इकडे पहा मस्त पांढऱ्या शुभ्र अशा छान शेवया झाल्या होत्या. आता चला आपण काय करूया, याला मस्तपैकी वरती उन्हाला नेऊन वाळू घालूया. एकदम सुटसुटीत झाल्यात. तर इथं मी एक साडी अंथरून घेतली आणि त्याच्यावरती ह्या शेवया मस्त पांगून दिल्या. आता ह्या शेवयाचा आवाज बघा तुम्ही, एकदम कडकड येणार आहे. वाळलेल्या आहेत ह्या. अर्धा तासात मी सावलीला ठेवल्या हवेला आणि त्याच्यानंतर 2 ते 2.5 तास फक्त उन्हामध्ये टाकल्या. कडक अशा छान शेवया वाळलेल्या आहेत. आता ह्या भरून मी खाली नेणार आहे आणि थोड्या वेळ उघड्या ठेवायच्या हवेला, म्हणजेच याच्यात नंतर खूप दिवस राहिल्यावर जाळी वगैरे याला काही लागत नाही, कारण ह्या निवल्याच्या नंतर आपल्याला डब्यामध्ये भरायच्या आहेत. इतकी सोपी पद्धत आहे ताईंनो, एवढ्या छान लागतात खायला. आणि माझ्या आई आणि माझ्या सासूबाई खूप त्रास घेतात ते गहू भरडून आणणे आणि त्याचा ते रवा काढायचा. इतका त्रास नको आहे म्हणून साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं. तर इकडे पहा मस्त हे पाणी उकळले. मग आता मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे शेवयाचा भात, म्हणजे कसा होतो. नाहीतर याचं प्रमाण बिघडलं की हा भात आहे ना थोडासा चिकट होतो आणि चिकट भात खायला नको वाटतो. मॅगीसारखा सुळसुळीत मस्त आणि छान लागतो. पहा आता ह्या शेवया उकळलेल्या आहेत आपल्या. मी थोडासा अंदाज जास्त झाला होता पाण्याचा, त्यामुळं भरपूर भात केला 2 माणसाचा. तर इकडे पहा छान असं व्यवस्थित उकळलं आहे. मॅगीसारख्या सुटसुटीत हे भात झालेला आहे. तर चला ताईंनो, किती छान भात तयार झाला आहे पहा. हे प्रमाण अगदी छान आणि सोपं आणि साधं आहे. नक्की एकदा करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं. तर भात उकळून झाला आहे. त्याचं पाणीसुद्धा मला खूप आवडतं शेवयाचं. त्याच्यानंतर मी 1 चमचा तूप टाकलं. याच्यामध्ये आता साखर टाकणार आहे आणि छान असं दूध. आता हा भात आहे ना ताईंनो, गोड खायला खूप छान लागतो. याची रेसिपी तिखट पण मी तुमच्यासोबत नक्की एक दिवस शेअर करेन. तर चला झाल्या बाबा आपल्या छान अशा शेवया खायला तयार. दूध, तूप आणि साखर. तर चला ताईंनो, करते मी टेस्ट. पहिली वेळेस तुम्हाला दाखवायले मी टेस्ट करून. खरंच छान केला होता दुपारी भात शेवया केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी. तर मस्त भात आपला तयार आहे. भेटूया उद्या. श्री स्वामी समर्थ.